नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी चवळीच्या शेंगांच्या दाण्यांची भाजी घेऊन आलेली आहे। चवळीच्या शेंगा या सीझनमध्ये मिळतात। श्रावण महिन्यात चवळीच्या शेंगा मिळतात आणि खूप छान अशा हिरव्यागार। आणि आपल्याला बरबटीची शेंग नको आहे, आपल्याला चवळीची शेंग हवी आहे। बरबटीची शेंग पोकळ असते आणि आपल्याला त्या शेंगांची भाजी बनवावी लागते। तर इथे आपण त्या शेंगांची भाजी न बनवता ते शेंगांच्या दाण्यांची भाजी बनवणार आहे। बघा, अप्रतिम बनवून तयार होते आणि भाकरीसोबत खूप उत्तम लागते। भाकरींसोबत फुलक्यांसोबत खूप उत्तम लागते। बघा, अशा प्रकारे चवळीच्या शेंगा घेतल्या मी आणि चवळीच्या शेंगांचे दाणे काढून घेतलेले आहे। बघा, मस्त जसे दाणे काढून घेतलेले आहे मी आणि हिरवेगार मस्त कोवळे दाणे आहे, कोवळ्या शेंगा होत्या। मी सर्वात प्रथम तेलामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून त्यात दाणे फ्राय करून घेणार आहे आणि थोडं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून दाणे कढईला लागत नाही, खालून जळून येणार नाही। आणि मीठ टाकल्यामुळे दाण्यांना पाणी सुटेल आणि पाणी सुटल्यामुळे हे मस्त दाणे शिजून येतील। सो आपल्याला यात थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित दाणे कढईमध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला भाजीची तयारी करायची आहे। आपल्याला भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे त्याला तर बघूया। आणि भाजी कशी बनवणार आहे मी वेगळ्या पद्धतीची पारंपरिक भाजी मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे। इथे बघा, इथे आपल्याला चवीनुसार 7-8 मिरच्या भाजून घ्यायच्या आहे। हिरव्या मिरच्याची हिरवी भाजी बनवणार आहे आपण। आणि दाणे घ्यायचे आहे, अर्धी वाटी दाणे घ्यायचे आहे, शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे, हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहे आणि लसणाच्या 7-8 कड्या घ्यायच्या आहे आपल्याला। बघा, इथे आपले चवळीच्या शेंगांचे दाणे फ्राय करून झालेले आहे। सो इथे मी हिरवी मिरची, शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि लसूण हे आपल्याला मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची आहे। खूपच इझी आणि झटपट बनवून तयार होते आपली भाजी। बघा, मी इथे थोडी कोथिंबीर टाकून घेत आहे, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे आणि लसणाची कड्या याची मस्त छान अशी पेस्ट म्हणजे भाजीचा गोळा मी बनवून घेतलेला आहे। आता आपण हा फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यात आपण चवळीचे दाणे फ्राय करून घेतलेले आहे ते सोडायचे आहे आणि गरम पाणी सोडायचे, आपली भाजी बनवून तयार होते। सो इथे मी बघा प्रोसेस करून दाखवते तुम्हाला। मस्त कढई गरम करून घेतली, तेल टाकून घेतलं आणि त्यात आपली भाजीचा गोळाच म्हणजे लसूण, शेंगदाणे, हिरवी मिरचीची पेस्ट आपण याच्यामध्ये टाकणार आहे आणि हा गोळा मस्त याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहे मस्त। आणि यामध्ये आपण थोडी हळद टाकून घेणार आहे। यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा मसाला वापरणार नाही आहे। सो आपण नॅचरली भाजी बनवणार आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचा मसाला नाही। ही भाजी बिना मसाल्याची अशीच टेस्टी लागते। यामध्ये मी थोडा कोथिंबीर टाकून घेत आहे, गोळ्यासोबत मी कोथिंबीरसुद्धा फ्राय करून घेत आहे। आणि बघा, या गोळ्याला तेल सुटेपर्यंत हा गोळा आपल्याला असाच कढईमध्ये मीडियम फ्लेमवर छान असा भाजून घ्यायचा आहे। आणि गोळा भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी सोडायचे आहे। आणि बघा, दाणे आपण चवळीचे जे दाणे आपण फ्राय करून घेतलेले होते तेलामध्ये ते टाकायचे आहे आपल्याला। बघा, आणि मस्त जशी आपली भाजी बनवून तयार होते। आता यामध्ये मी थोडं गरम पाणी टाकणार आहे। गरम पाणी टाकण्याचा खूप छान फायदा आहे। गरम पाण्याने भाजी खूप छान टेस्टी अप्रतिम चव येते भाजीला, खूप खमंग अशी टेस्ट बनते भाजीची आणि भाजीवर तेलाचा सुद्धा छान तवंग येते। हा गरम पाणी टाकण्याचा सर्वात मोठा फायदा आहे। बघा, आता हे गरम पाणी केलेलं आहे मी, हे गरम पाणी यामध्ये सोडत आहे आणि खूप छान अशी पारंपरिक पद्धतीची चवळीच्या दाण्यांची ही भाजी आपली बनवून तयार होते। आणि तुम्ही पण चवळीच्या दाण्यांची या पद्धतीची भाजी बनवता का हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि बघा, ही भाजी भाकरींसोबत आणि फुलक्यांसोबत खूप छान लागते, अप्रतिम लागते। तुम्ही नक्की अशा प्रकारची भाजी बनवून बघा आणि यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्त 2-3 चांगल्या उकळ्या आणून घ्यायच्या आहे भाजीला। आणि बघा, आपली भाजी ही बनवून तयार आहे। आजकालच्या नवीन पिढीला अशी भाजी आवडत नसली तरी तुम्ही या पद्धतीने करून बघा, खूप आवडीने खातील। आणि रस्सा भाजी म्हटलं की पोटभर जेवण होते आणि तुम्ही मुलांना ह्या पारंपरिक भाज्यांची सवय नक्की लावा। आणि अशा पद्धतीने बनवली तर खूप टेस्टी भाजी होते, सगळ्यांनाच आवडेल अशा प्रकारची भाजी होते। सो तुम्ही नक्की भाजी बनवा। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सर्व मैत्रिणींना नक्की शेअर करा। आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।